राज्य परिवहन महामंडळाची अकोले आगाराची अकोल्याहून कसाऱ्याकडे जाणारी बस दरीत कोसळता वाचली। अकोले तालुक्यामधल्या बारी घाटातली ही घटना आहे। सकाळी 10च्या सुमाराला ही घटना घडली। या बसचे ब्रेक निकामी झाले होते असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो। या बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते। 18 ते 20 प्रवासी यात जखमी झाले। या सगळ्यांचं सुदैव म्हणजे अगदी घाटाच्या कडेला 10 फूट आधी या बसचे दोन्ही टायर्स निखळले आणि ती बस जागेच रुतून बसली। ही बस खोल दरीत गेली असती तर 60च्या 60 लोक आपल्या जीवाला मुकले असते। मात्र या दरीच्या अगदी तोंडावरती ही बस अडकली आणि सगळ्यांचं सुदैव म्हणजे सर्वच जण बचावले। किरकोळ जखमी झालेल्या या सगळ्या प्रवाशांना आसपासच्या रुग्णालयांमध्ये स्थानिकांनी मदत करत बाहेर काढलं आणि त्यांना उपचाराकरता दाखल केलं। राजूर पोलीस, अकोले आगाराचे अधिकारी आणि कर्मचारी घटनेची माहिती कळताच घटनास्थळी गेले। त्यांनी प्रवाशांना नाशिक जिल्ह्यातल्या घोटी आणि नगरच्या राजूरच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरता नेलं। तिथं आता जखमींवर उपचार सुरू आहे, पण या सर्वांचं दैव बलवत्तर म्हणून त्यांचे जीव वाचले। इगतपुरीच्या हद्दीमध्ये तिथे खड्डे होते। मी ब्रेक मारला पण ब्रेक काय लागला नाही, ब्रेक रिकामा झाला। त्यामुळे गाडी खड्ड्यात आदळली आणि काहीतरी आवाज येऊन गाडीने पूर्णपणे उजव्या साईडला झोल घेतला। तर गाडी काही कंट्रोल भरपूर प्रयत्न केला कंट्रोल करायचा, कंट्रोल काही झाले नाही। मी स्टेअरिंगवर बसून राहिलं, जेवढं माझी शक्य होईल तेवढंच मी प्रयत्न केला आणि पुढे जाऊन गाडी थांबल्यावर मी प्रवाशांना आवाज दिला, घाबरू नका, खिडकीतून काय उड्या मारू नका, तुम्ही सुखरूप व्यवस्थित हे झालात आता। आणि सगळ्यांना हाताला धरून खाली उतरलं आणि नंतर रोडवर आणलं। अकोले डेपोला कळवलं, इगतपुरी डेपोला कळवलं आणि ॲम्ब्युलन्सलाही कळवलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।